तर आज आहे नागपंचमी आणि श्रावणी दिवस खूपच विशेष आहे। तर नागपंचमीचा सण हा कसा साजरा करायचा आणि नागपंचमीचा सण आपण साजरा का करतोय याची मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपण काय करू नये याचीही तुम्हाला माहिती देणार आहे। तर ही नागपंचमीची आपण पूजा मांडलेली आहे। हे नागनरसोबा म्हणतात त्याला। हा फोटो मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळतो। हे आपले गणपती बाप्पा यांना तांदळावरती विराजमान केलेला आहे आणि त्यासोबत हे नागदेवता आणि हे त्यांचे छोटे 2 पिल्ले हे आपल्याला काढायचे आहेत। त्याचबरोबर आपण धूप प्रज्वलन आणि दीप प्रज्वलनही केलेलं आहे। तर चला तर मग करूया आजच्या कहाणीला सुरुवात। दिवशी नागपंचमीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भात शिजवायचा नाही। भात शिजवला तर भाताचं रूपांतर तांदळाचं रूपांतर हे भातामध्ये होतं आणि भाताला नागदेवतेचं दात मानले जातात। त्याचप्रमाणे कुरडई ही तळायची नाही। जर कुरडई आपण तळली तर तिचं रूपांतर नागाच्या फणीमध्ये आहे, तर त्याची अशी मान्यता आहे की आपण नागाची फणी तळत आहोत। आणि त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर तवाही तापवायला ठेवायचा नाही त्या दिवशी। नागपंचमीच्या दिवशी तवा म्हणजे नागाची पाठ समजली जाते। तर ह्या 3 गोष्टीचं पालन करायचं आहे। तर चला तर मग नागपंचमीची कहाणी आपण आज ऐकूया। एका राज्यामध्ये शेठजी राहत होते। त्या शेठजींना 7 मुले होते। ते 7 मुले त्यांचे लग्न झाले आणि 7 सुना घरामध्ये आल्या। त्याच्यानंतर त्या एक दिवस त्यांना सासूबाई त्यांना म्हणाल्या की तुम्ही जी माती असते, आपण ज्या मातीला पूर्वीचे लोक पोछा वगैरे मारायचे बघा, मातीच्या भिंती असायच्या, तर ते लेपवून वगैरे करायच्या, तर तुम्ही त्याच्यासाठी शेतामध्ये जा आणि शेतामध्ये जाऊन आपल्याला ते घेऊन या। तर 7ही सुना खुरपं घेऊन आणि टोपली घेऊन त्यांची शेतामध्ये निघाल्या। शेतामध्ये निघाल्यानंतर त्यांना तिथं दर्शन झालं साक्षात नागदेवतेचं। तर त्या दुसऱ्या नंबरची जी सून असते, पहिली नंबरची जी सून असते, ती पहिल्या नंबरची सुनाने तिला तो साप दिसल्यानंतर तिने विळा घेतला आणि त्या सापाला ती मारू लागली। दुसऱ्या नंबरची सून आली आणि ती म्हणाली, अगं थांब, त्याने आपल्याला काही केलेलं नाहीये, त्याला तू मारू नकोस, तो निष्पाप आहे, तो निर्जीव आहे। त्यानंतर तिने त्याचे जीव वाचवल्यानंतर त्याने तिला सांगितलं, दुसऱ्या नंबरच्या सुनेने सांगितलं त्या सापाला की तू घाबरू नकोस, तू इथेच थांब, तू जाऊ नकोस, मी आत्ता जाते आणि तुझ्यासाठी दूध घेऊन येते। ती घरी गेल्यानंतर संसाराच्या आणि कामाच्या व्यापातून ह्या गोष्टी ती विसरून गेली। तिला दुसऱ्या दिवशी आठवण होती की आपण आपल्या नागदेवतेला शब्द दिलाय की तू तिथेच थांब, तू जाऊ नकोस, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते म्हणून। ती दुसऱ्या दिवशी त्या शेतामध्ये गेली आणि बघितलं तर काय, साप तिथे तिची प्रतीक्षा करत होता की मी कधी तिला दूध घेऊन जाते आणि कधी नाही। ती दूध घेऊन गेल्यानंतर सापाला म्हणाली की हे देवा, हे माझ्या भाऊराया, मला क्षमा करा, मी विसरली। ती जाते आणि माझ्या भाऊराया मला क्षमा करा, मी विसरली असं म्हणताच जो सापाला राग आला होता त्याचा तो राग शांत झाला आणि त्याने तिला सांगितलं की ठीक आहे, तू मला भाऊ मानलाय, माझा राग शांत झालाय, माग तुला मला काय वरदान मागायचंय ते। ती म्हणाली मला कुठलंही वरदान नकोय, मला फक्त जेव्हा तुझी गरज पडेल, मी तुला जेव्हा आवाज देईन त्यावेळेस तू माझ्यासाठी माझ्या हाकेला धावून उभा राहा। त्याने तिला शब्द दिला। ती घरी निघून गेली। घरी निघून गेल्यानंतर तो महिना आला श्रावणाचा। श्रावणाच्या महिन्यामध्ये प्रत्येक ज्या तिच्या जावा होत्या त्या त्यांच्या माहेरी जायला निघाल्यात, परंतु हिला कुठलंही माहेर नव्हतं। त्या तिला बोलू लागल्यात, काय ग, तुला तर कुठलंच माहेर नाही, आता तू कुठे जाशील? तिला हे बोलून ऐकून तिला खूप वाईट वाटलं। ती रडू लागली। ती रडू लागल्यानंतर तिला तिच्या भावाची आठवण आली, मलाही कोणी भाऊ असता, मलाही कोणी माहेर असतं तर मी नक्कीच तिथे गेले असते। हे ऐकल्यानंतर तिच्या भावाला तो प्रकट झाला। त्याची आठवण काढल्यानंतर त्याचा भाऊ आला आणि त्यांना पटवून दिलं की मी हिचा लांबचा चुलतचा भाऊ आहे म्हणून। तिच्या घरचेही तयार झाले। तयार झाल्यानंतर ती माहेरी जाण्यासाठी निघाली। तेव्हा भाऊ म्हणाला, मी तुझा भाऊ नागदेवता, चल माझ्यासोबत। ती नागकन्या देवकन्या यांच्यामध्ये गेली। तिथे गेल्यानंतर त्याने तिच्या आईला सांगितलं की ही माझी बहीण, हिने माझे प्राण वाचवले। तिथे गेल्यानंतर त्या सापाची छोटी छोटी पिल्ले होती,
रोज ते त्या सापाच्या पिल्लांसाठी घंटीनाद करायचे. घंटीनाद केले की ते सापांची पिल्लं समजून जायची की आता दूध थंड झालेलं आहे आणि आपल्याला दूध पिण्यासाठी आवाज दिलेला आहे. मग ती ते नित्यनेमाने बघायची. तिला ते खूप, त्यांना त्या छोटे छोटे नागांची पिल्लं होते, त्यांना तिला आतुरता झाली की मी पण त्यांना दूध ठेवावं आणि त्यांनी ते पिण्यासाठी यावं. म्हणून ती तिथल्या त्या आईसाहेबांना म्हणाली की आज दूध मी यांना पाजणार. त्या म्हणाल्या ठीक आहे, परंतु ते दुधाचं पातेलं तिथे ठेवताच ते थंड होण्याच्या प्रतीक्षेच्या आतच तिने ती घंटी दाबवली. घंटी दाबवल्यानंतर ते जी छोटी छोटी पिल्लं होते 4 ते 5, ते अगदी धावत धावत त्या दुधापाशी आले. दुधापाशी धावत धावत आल्यानंतर त्यांची जी नागाची जी फणी होती ती भाजल्या गेली. ती भाजल्या गेल्यानंतर ते क्रोधित झाले. क्रोधित झाल्यानंतर ते तिला डसण्यासाठी तडफड करू लागले. परंतु तिथे तितक्यात त्यांची आई आली आणि त्यांनी तिला समजावून सांगितलं की नका, असं करू नकोस, तिच्या हातामधनं ही चुकून झालं. त्यानंतर ते शांत झाले आणि काही दिवस उलटल्यानंतर तिचा भाऊ आणि त्याची आई ते म्हणाले आता माहेरी जाण्याची वेळ आली आहे. माहेरी जाण्यासाठी त्यांनी तिला हिऱ्याचा, मोत्यांचा असा उपहार बहार केला. उपहार बहार केल्यानंतर ती ज्यावेळेस घरी गेली, त्या नगरामध्ये सगळ्यांची चर्चा तिच्या हाराकडे बघून रंगू लागली की किती हार हा छान, किती कसा दिसतोय, खूप छान, म्हणून अशी सगळी चर्चा रंगू लागली. हे ऐकल्यानंतर राजाच्या राणीपर्यंत ही चर्चा गेली. राजाच्या राणीने राजाला हट्ट केला की तो जो कुठला हार आहे तो मला घालायचा आहे, मला परिधान करायचा आहे. आपल्या सैनिकाला पाठवा आणि तो हार माझ्याकडे त्वरित घेऊन या. राजाने ऐकल्यानंतर तो हार त्याच्या राणीकडे आणण्यात आला. परंतु राणीने ज्यावेळेस तो हार गळ्यामध्ये परिधान केल्यानंतर पाहते तर काय, त्या हाराचे रूपांतर अगदी नागात आणि सापामध्ये तिच्या गळ्यामध्ये लटकू लागले. तिने ते लगेच खाली फेकले. राजाने बोलावून धाडले प्रधानाकडे की जा त्या शेठजीच्या दुसऱ्या नंबरच्या सुनेला इथे घेऊन या आणि तिला विचारा की का कुठली असे आणि कशी अशी जादू केलीस तू की तुझ्या गळ्यात असल्यानंतर तो हार राहतो हिरे आणि मोत्याचा आणि आम्ही आमच्यासारख्या लोकांनी जेव्हा परिधान केले त्याचं रूपांतर सापामध्ये आणि नागामध्ये होऊ लागलंय. हे ऐकताच ती तिथे आल्यानंतर तिने सांगितलंय मला क्षमा करा, परंतु मी काहीही करू शकत नाही. मला ही भेट माझ्या बंधूने दिलेली आहे. तो बंधू माझा सर्प आहे, म्हणून हे असं कदाचित झालं असेल. तिने तिच्या भावाची आठवण काढल्यानंतर सर्प राजा तिथे उपस्थित झाला आणि त्याने सांगितलंय की हा जो हार आहे हे असंच होणार आहे, हे मी माझ्या बहिणीला भेट म्हणून दिलेलं आहे. हे भेट म्हणून दिलेलं असताना तिथे तो सर्प ज्यावेळेस बोलू लागला त्यावेळेस सगळ्यांनाच त्याची आतुरता वाटू लागली की हे काय होऊ लागलं, हा चमत्कार कसला. तर सर्वांनी त्याला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर तो दिवस होता नागपंचमीचा. म्हणून ही सर्व नागपंचमी आपण आज साजरी करत आहोत. ही नागपंचमीची कहाणी साता उत्तरी सुपर संपूर्ण. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि नागपंचमीच्या दिवशी नागाची ही पूजा आणि कहाणी वाचून तुम्ही तुमचं जीवन सुफल आणि संपूर्ण बनवा. हॅपी नागपंचमी. बाय.